हे ब्रेकडाऊन झालेलं बघा थांबायचं नाही. मुळात एक्सप्रेसवेवर गाडी पण तरी थांबवण्याची वेळ आलीच तर एक्सप्रेसवेला शोल्डर्स दिलेले असतात. आपली गाडी तिथेच थांबते. जर तितकाही वेळ मिळाला नाही आणि तुमची गाडी रस्त्यावरच बंद पडली असेल तर सगळ्यात आधी हजार्ड लाईट्स किंवा तुमचे इमर्जन्सी लाईट्स होते. त्यानंतर कारमधले रिफ्लेक्टिव्स किंवा वॉर्निंग ट्रॅफिक म्हणजे हे आपल्या ड्रायव्हिंग सीटच्या मागे 40 मीटरच्या अंतरावर ठेवायचं, जेणेकरून मागून जोरात येणाऱ्या वाहनांना बंद पडलेल्या वाहन आणि त्यांच्या मधल्या अंतराचा अंदाज आधीच बांधतो, जेणेकरून मागून जोरात येणारं वाहन हे बंद पडलेल्या वाहनाला धडकणार नाही. अशा एखाद्या बंद पडलेल्या वाहनाला ज्या मदतीची गरज आहे या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवरती डायल करा. तुम्हाला ॲम्ब्युलन्स, क्रेन, पेट्रोल ही सगळी मदत लगेच मिळेल. जर एखादा अपघात झाला तर फर्स्ट एड बॉक्सचा वापर करा आणि जास्त दुखापत झाली असेल तर लगेच वैद्यकीय मदतीसाठी कॉल करा. मित्रांनो, आपण फक्त रस्त्यावरचेच नाही तर आयुष्यातलेही सहप्रवासी आहोत. त्यामुळे एखाद्या वाहनाचा अपघात झाला असेल, त्यांना जास्त दुखापत झाली असेल तर लगेच मदतीसाठी धावून जा. कारण आज ते आहेत, उद्या तुमची आई, तुमची मुलं असू शकतात. म्हणतात ना, आपण जे देतो तेच कुठं ना कुठं तरी आपल्याकडेच परत येते. ते कायम लक्षात ठेवा. तर हा होता 7-7 तिसरा आणि शेवटचा साथ. आणि त्यातल्या या 7 गोष्टी लक्षात आहेत ना. 1